मुंबई गोवा महामार्ग अतिवृष्टीच्या काळात मंत्री भरत गोगावले ऑन ग्राउंड. मुंबई गोवा महामार्गावरील पूरस्थितीची केली प्रत्यक्ष पाहणी, प्रशासनाला तातडीच्या सूचना. सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह विशेषतः कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय. शासकीय कामानिमित्त महाडवरून मुंबईकडे जात असताना मुंबई गोवा महामार्गावरील काही ठिकाणं पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याचं निदर्शनास येताच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महायुतीचे प्रमुख नेते नामदार भरत गोगावले यांनी तात्काळ वाहन थांबवून संबंधित भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत मंत्री भरत गोगावले यांनी महामार्ग विकास प्राधिकरण, संबंधित पोलीस प्रशासन तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून पाणी साचलेल्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले. वाहतुकीत अडथळा निर्माण होणार नाही, पाण्याचा निचरा जलद गतीने व्हावा तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. यावेळी मंत्री भरत गोगावले म्हणाले, अशा नैसर्गिक संकटाच्या काळात नागरिकांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवासी बांधवांनी हवामानाचा अंदाज घेऊनच प्रवास करावा, प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं आणि वाहने सावकाश व सुरक्षितपणे चालवावीत. महायुती सरकार आणि सर्व शासकीय यंत्रणा परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आणि तत्पर आहे. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाशी सातत्यानं समन्वय साधत परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देत गरज पडल्यास आणखी तातडीच्या उपाययोजना करण्यात येतील, असंही मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केलंय. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलंय.